हॅलो, नमस्कार. नमस्कार मंडळी. मी आहे भाग्यश्री पाटील. आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मी डिलिव्हरीनंतर वजन कसं कमी केलं ह्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर तुम्हाला तो उपयोगी पडत असेल तर तुम्ही त्याचा नक्की फायदा करून घ्या असं मला वाटतंय. खूप आईंचा हा क्वेश्चन असतो, म्हणून मी छोटे छोटे टिप्स तुम्हाला सांगते. आणि माझं डिलेवरीच्या वेळेस 75 kg एवढं वजन होतं आणि आता माझं वजन 53 kg आहे. आणि माझी मुलगी आता 2.5 वर्षाची झालेली आहे आणि माझं हे वजन 1 ते 1.5 वर्षापर्यंत कमी झालेलं आहे. एक तर मी सुरुवात कशी केली हे तुमच्यासोबत सांगते. डिलिव्हरी झाल्यावर लगेच वजन कमी करण्याचा ताण मी घेतला नाही. आधी शरीराला आणि बाळाला वेळ दिला. सुरुवातीला फक्त थोडंसं जेवल्यानंतर वॉक करायची आणि हलका डाईट फॉलो केला. डाईट म्हणजे असं काहीच नाही, मी सगळं व्यवस्थित जेवण करायचे. फक्त मी जेवल्यानंतर व्यवस्थित म्हणजे संध्याकाळी डायरेक्ट तशी झोपायची नाही. थोडीफार मी शतपावली कंटिन्यूच करते. मी आत्तासुद्धा हे म्हणजे चांगलं असतं केलेलं असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळे जेवल्यावर लगेच झोपायचं नाही, तर थोडीशी शतपावली नक्की करायचे. याच्याने आपलं वजन कधीच सुधारत नाही. आणि दुसरी गोष्ट, आहार. मी घरचं साधं जेवण खाल्लं. भाज्या, डाळी, फळं, त्याच्यानंतर तेलकट, गोड आणि फास्ट फूड कमी केलं. दिवसातून जास्त खाण्याऐवजी थोडा थोडा वेळेवर खाल्लं आणि पाणी खूप प्यायला सुरुवात केली. ऑलरेडी मी पाणी खूप पिते आणि त्याचा मला फायदा पण झाला. तर मी तुम्हाला तेच सांगते. खूप जण असं करतात की आता डिलिव्हरी झालेली आहे तर खूप म्हणजे चांगलं चांगलं खा किंवा असं नाही का, खूप तूप टाकलेले लाडू वगैरे. मी पण लाडू वगैरे खाल्ले, पण त्याचं प्रमाण हे व्यवस्थित ठेवायचं. जास्त ओव्हर काहीही करायचं नाही, कारण एकदा डिलिव्हरीनंतर शरीर फुगलं की ते पुन्हा कमी करता येत नाही असं मला तरी वाटतं. आणि काही काहींचं डिलेवरीनंतर पोटसुद्धा खूप दिसतं. तर मग मी काय केलं होतं, मी डॉक्टरांना विचारलं होतं. म्हणजे माझीसुद्धा C-सेक्शन डिलेवरी झाली होती. मी डॉक्टरांना विचारलं होतं की मी पोटाला बांधू शकते का? तर मला त्यांनी सांगितलं होतं हो म्हणून. तर मग मी पोटाला सुद्धा बांधत होते. आणि मी डॉक्टरांनी सजेशन केलं होतं की हळूहळू तुम्ही व्यायाम पण करा 15-20 दिवसानंतर. मग मी हळूहळू योगा, आपलं सूर्यनमस्कार असं फक्त 10 मिनटं 15 मिनटं, मध्ये मध्ये तर वेळही भेटायचा नाही, तेव्हा मग मी हा थोडा थोडा व्यायाम चालू केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर वजन कमी करण्यासाठी काय लागत असेल, म्हणजे काय केलंच पाहिजे, 100% ते केलंच पाहिजे, तर स्तनपान हे केलंच पाहिजे. ब्रेस्ट फीडिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपण जर आपल्या बाळाला ब्रेस्ट फीड करत असेल तर ते वजन कमी करण्यासाठी खूप चांगला उपाय आहे. स्तनपान केल्याने नैसर्गिकरित्या वजन कमी होण्यास खूप मदत झाली, म्हणून मी नियमितपणे स्तनपान केलं. मी माझ्या मुलीला 1.5 वर्षापर्यंत स्तनपान केलं आणि त्याचा मला खूप फायदा पण झाला. अगोदर 6 मंथ हे पूर्ण लहान बाळाला आपण स्तनपानावर ठेवायचं. त्याच्यामुळं आपले जे कॅलरीज वगैरे जे असतात ते बर्न होण्यासाठी खूप मदत होते. त्याच्यामुळं लेडीजनी अगोदर जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा स्तनपान हे योग्यरित्या चालू ठेवायचं, म्हणजे आपोआप आपलं वजन हे नियंत्रणात येण्यास सुरुवात होते. हा माझा तरी अनुभव मी तुम्हाला सांगते. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्याला झोपायला व्यवस्थित भेटत नाही, कारण माझी मुलगी तर दिवसा झोपायची आणि रात्री जागरण करायची. त्याच्यामुळे माझी झोपच व्हायची नाही. त्या झोपेमुळं मग चिडचिड व्हायची, ॲसिडिटी व्हायची आणि मग मी काय करायचे, आणि मला दिवसा झोप लागत नव्हते. मग मी काय करायची, जेव्हा माझी मुलगी झोपली तेव्हा मला झोप जरी लागली नाही तरी मी डोळे बंद करून असं ती जोपर्यंत झोपते तोपर्यंत मी आराम करायचे. आणि बाळ झोपल्यानंतर आपण हातातलं कितीही महत्त्वाचं काम असलं तरी पण ते काम तिथेच ठेवून द्यायचं आणि आपण स्लीप होऊन जायचं, जेणेकरून आपल्या शरीराला एक आराम मिळतो
आणि आपण व्यवस्थित राहतो. आपली झोप पण जर पूर्ण नाही झाली त्या काळामध्ये तर आपली तब्येत ही फुगते आणि त्याचा परिणाम आपल्या तब्येत वाढीवर, वजनावर हे नक्कीच होतं असं मला तरी वाटतं. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला महत्त्वाची सांगायची आहे. मी वजन कमी करण्यासाठी सुरुवातीला जेव्हा डिलेवरी झाली तेव्हा रात्री जिरे आणि ओवा एका पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि ते पाणी मी सकाळी उठल्यानंतर गरम करायचे. गरम म्हणजे चांगले उकळायचे. म्हणजे 1 कप पाणी असेल तर मी ते अर्धा कप पाणी त्याचं करायचं आणि त्याच्यामध्ये सगळं ते अर्क उतरतो आणि ते कोमट कोमट गरम गरम असं पिऊन घ्यायचं. त्यामुळे आपल्या पोटावरची जी चरबी असते ती चरबी कमी होण्यास सुरुवात होते आणि जी फॅट्स असतात वाढलेले ते कमी होण्यासाठी मदत होते. अशा प्रकारे मी तरी प्रेग्नन्सीनंतर अशी स्वतःची काळजी घेतली आणि मी माझं वजन कमी केलं. आणि मी तुमच्यासोबत माझे काही फोटोज शेअर करते. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेलच की माझं वजन कसं होतं, माझी तब्येत कशी होती आणि आता ती तब्येत कशा पद्धतीने कमी झालेली आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करते. तर ते तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर पुन्हा भेटूया असाच एखादा व्हिडिओ घेऊन.